ऐसी जोडी करा नाम कंठी धरा, ऐसी जोडी करा नाम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवासी, नाशिवंताटी प्रिया पुत्र जन, बीज ज्याचा सीन तेची फळ, नाव धड करा सहस्रनामाची, नाव धड करा सहस्रनामाची, जे भवत सिंधूची तडी पार, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन तेची फळ, तुका म्हणे काळा हणा तोंडावरी, तुका म्हणे काळा हणा तोंडावरी, भ्रातावर हरी राम बाणी, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा सीन तेची फळ, विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम, जगननीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैव धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंग चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका, ऐसी जोडी करा नाम कंठी धरा, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुकी फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया
प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीना तेची फळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगतविख्यात जगत संत तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये आपल्या समोर मांडणारे देहूचे मालक जाळून या संसार बैसलो अंगणी असा ज्यांचा अधिकार असे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा आणि या 84 लक्ष योनीमधून मुक्त कसं व्हायचं, काय कार्य करायचं, काय मिळकत करायची, काय प्राप्त करून घ्यायचं असा सुंदर असा 4 चरणांचा अभंग. विठ्ठल अभंगाच्या सविस्तर चिंतनाकडे जाण्यापूर्वी अभंगाचा सरळ अर्थ असा. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये सांगतायत की बाबांनो, आपण या संसारामध्ये काहीतरी मिळकत मिळवण्यासाठी काहीतरी प्राप्त करण्यासाठीच कार्य करतो. ते कार्य करत असताना त्याच्या मागे आपला उद्देश असतो काहीतरी सुख मिळावं, काहीतरी समाधान मिळावं. याच्यासाठीच हा सर्व अट्टहास आपला चाललेला आहे. परंतु साध्य करायचे, सुख मिळवायचे, पण ते कसं मिळवा, प्राप्त काय करा, मिळकत कशी करा. तुकोबरा म्हणतात ऐसी जोडी करा, अशी मिळकत कमवा. प्राप्त करायचंय पण त्याच्यासाठी कार्य करावं लागतं. कार्य काय, मिळवायचं आहे पण कार्य करावं लागतं, त्यावेळेस मिळतं. पण मग कार्य करायचं काय. रामकंठी धरा, राम कंठामध्ये धरा, हे कार्य करा, तुम्हाला मिळकत मिळेल. काय मिळकत मिळेल, काय प्राप्त होईल. जेने चुके फेरा गर्भवास, हा गर्भवासाचा फेरा तुम्हाला जर चुकवायचा असेल तर प्रभू रामचंद्रांचं नाम तुम्ही कंठामध्ये धरा, ही मिळकत कमवा. तुम्ही आज जर म्हणत असाल काय गरज आहे प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करायचं, भगवंताचं नामस्मरण करायची काय गरज आहे, हा संसार आहे, आम्ही आमचं कष्ट करतो, सुखाने समाधाने राहतो, काय गरज आहे त्याची भजन करण्याची. कारण आमचे आजपर्यंत आम्ही कष्ट करतोय, कष्ट करून आम्हाला धन मिळावलं, ते धनच आम्हाला कामं येणार आहे. आजपर्यंत आम्ही संसार केला, मुलं बाळ तेच काही आमचं आहे, त्या भगवंताचं नाम कशाला घ्यायचं. पण तुकोबराय म्हणतात अरे हे सर्व नाशिवंत आहे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीना तेची फळ. अरे आपण जर आंब्याची कोय त्या मातीमध्ये रुजवली तर सफरचंद उगवेल का. बोला ना, सफरचंद उगवेल, आंबाच उगेल ना. जसं बी रोवलं, जसं बी त्या मातीमध्ये घातलं तसंच फळ येणार आहे, तसाच वृक्ष येणार आहे. आपण जसं कार्य करू तसंच फळ मिळणार आहे. त्याच्यासाठी या भवसिंधूतून तुम्हाला पार करून जायचं आहे. जन्म आणि मृत्यू या दोन्हीमधून तुम्हाला पार पडायचं आहे. ज्याचा जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे, मरण अटळ आहे, मरायचंच आहे. पण जगावं कसं. आणि हे जगत असताना ही नाव म्हणजे हा देह, हा भगवंताच्या नामाने, सहस्र नामाने हा धड करायचा आहे, म्हणजे बळकट करायचं आहे. ही नाव बळकट करायची आहे. बळकट केली तरच या भवसागरातून तरुण जाऊ शकतो, नाही बळकट केली तर ती या भवसागरामध्ये डुबून जाऊ शकते, गटांगळ्या खाऊ शकते. म्हणून ती आपल्याला बळकट करायची. तुकोबराय म्हणतात नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूंची तडीपार, जे या भवसिंधूतून तरुण जाण्यासाठी मदत करेल असं सहस्रनामाचं जप करा, भगवंताचं नामस्मरण करा. हे भगवंताचे बाण तुमच्या जवळ ठेवा, ज्यामुळे तो काळ येईल त्याच्या मुखावरती मारा. तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी, भ्रातावरी हरी रामवाणी. तुम्ही हे भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर तो काळ तुम्हाला घेण्यासाठी आला तर त्याच्या तोंडावर हे हरिनामाचे बाण त्याच्या तोंडावर मारा. असा सहज सहज सरळ सरळ अर्थ या अभंगाचा. विठ्ठल निमित्त मात्र सर्वांना ज्ञात आहे की या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये कैलासवासी भीमाबाई गुरगुडे या मातोश्रींना इहलोकाची यात्रा संपवून आज परिपूर्ण 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे.
या मातोश्रीचं द्वितीय पिंडदानाचं कार्य या ठिकाणी ब्राह्मण देवतेच्या हस्ते पूर्ण झालेलं आहे आणि काहीतरी भगवंताचं नामोच्चार हवं, कारण आज त्यांची या जडजीवामधून मुक्तता आहे. आजपर्यंत ते जीवन जगले, जीवन जगून त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली आणि इहलोकाची यात्रा संपवून आज त्यांना त्यांचा 12 महिन्यांचा 16 गावांचा प्रवास पूर्ण झाला आणि हा प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासमोर काही दरवाजे आहेत, त्या दरवाजातून त्यांना मुक्त व्हायचंय. त्याच्यासाठी आपण या ठिकाणून त्यांच्यापर्यंत भगवंताचं नाम पोचवायचंय, म्हणून चाललेली ही कीर्तनरूपी सेवा. विठ्ठल विठ्ठल आणि या सुंदर अशा सोहळ्यासाठी उपस्थित असणारे गुणीजन वर्ग, आमचे गायनाचार्य गानगंधर्व स्वरसंगीत अलंकार ऋषिकेश महाराज नवले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सुंदर असं गायनाचार्य जे डोंगरगावचे महाराज आमचे विनोद महाराज शिंदे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे बंधू भाऊसाहेब महाराज बोराडे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संस्थेचेच विद्यार्थी उत्कृष्ट मृदुंग म्हणी आमचे बंधू सचिन महाराज सुपेकर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थेचेच विद्यार्थी कृष्णा महाराज रसाळ ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी आमच्या ताई त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आमचे ओमदादा ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा आपण हा सोहळा हे कीर्तन यूट्यूबवर बघू शकतो. हे आमचे वैभवदादा मराठी वक्ता हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे सर्व समस्त या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळ न दवडता सर्वांच्या उपस्थित आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल हा मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकाला भवसागर देखील म्हटलेला आहे. या मृत्यूलोकाला मृत्यू संसार सागर असं देखील म्हटलेलं आहे. या मृत्यूलोकाला माया नदी असं सुद्धा म्हटलेलं आहे. का म्हटलं मृत्यू संसार सागर? कारण जसं समुद्रातून अनेक लाटा उसळत असतात, त्या लाटांची गणना आपल्याला करता येत नाही, तसं या मृत्यूलोकामध्ये अनेक जीव जन्माला येतात, अनेक जीव मरण पावतात, यांची गणना आपल्याला करता येत मुलांना करता येते. दिवसाला किती जन्म झाला आणि किती मेले सांगता येतं नाही, याची गणना आपल्याला करता येत नाही. ज्याचा जन्म झाला त्याला मरण निश्चित आहे. माऊलीच सांगतात, देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. तू देहाच्या गावाला आला आहेस, तुला जन्म आणि मृत्यू चुकणार नाही, तुला जावं लागणार हे निश्चित आहे, मरण हे निश्चित आहे. परंतु संत म्हणतात, अरे बाबा हे मरणाला विसरले, हे मरणाला विसरले. आणि या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य हेच आहे, हा जीवात्मा मरणाला विसरून गेला. जन्माला यायचंच आहे, पण आल्यानंतर काय करायचं, साध्य काय प्राप्त करून घ्यायचं आणि कुठे जायचं हे मात्र निश्चित नाहीये. जाणं हे निश्चित आहे. अलीकडे जर आपण बघितलं कलियुगामध्ये मृत्यू खूप सोपा झालाय. किती सोपा, उचकी लागली तरी गेले. अटॅक तर खूप सोपा, लागोपाठ 3 अटॅक येतात, रात्री झोपेतच असतात. सकाळची म्हणजे पहाट बघू, दुसऱ्या दिवसाचा दिवस आपण बघू, याची शाश्वती राहिलेली नाही. कारण घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, काळ आपली वाट बघतोय. काळाचा आपण गिराईक आहोत. एकदा की श्वास संपले की या मृत्यूलोकातून जाणं मात्र निश्चित आहे. म्हणून साधू संत आपल्याला वेळोवेळी सावध करतात, बाबा आता तरी तुम्ही सावध व्हा, आता तरी उठा आणि जागे व्हा. आता जागा रे भाई न जागा, 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 आता जागा रे भाई न जागा.
संत आपल्याला सांगतात आता जागवा. तुम्ही म्हणाल आम्ही जागच आहोत, तुमच्या पुढे बसलेलो पण आहोत, पण आपण जागे कुठे आहोत? आपण जागे संसारात आहोत. परमार्थात मात्र आपल्याला झोप लागलेली आहे. भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखात नाहीये. भगवंताचा नामोच्चार आपण विसरून गेलेला आहोत. त्या भगवंताला विसरून गेलेला आहोत. म्हणून संतांनी या ठिकाणी अवतार घेतला, कारण हे जीव चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत. संत जरी निघून गेले, अवतार जरी संपवला, तर त्यांनी शास्त्र पुराण आपल्यासाठी आणून ठेवले. ते शास्त्र पुराण सुद्धा सांगतं नका जाऊ आडराणी, ऐसी गरजती पुराणी. अरे आडराणाने जाऊ नका. प्रत्येक जण आपल्याला सांगतो, शास्त्र सांगतात, तत्वज्ञान सांगतात, वेद सांगतात, संत सांगतायत, पण तरीही आमच्या डोक्यात अजून प्रकाश पडलेला बोला ना पडला नाही. नाम भगवंताचं नाम मुखात येतं बोला ना. माझी भाषा समजत नाही का तुम्हाला? भगवंताचं नाम मुखात येतं का? नाही येत. कधी यायचं? राहिले किती आता? जगणार आहे तुम्ही अजून किती वर्ष माहित आहे? अजून 70 वर्ष जगू, 80 वर्ष जगू, सांगू शकतो? शाश्वती आहे? क्षणभंगुर नाही भरवसा, सावधान थोडा माया आशा, काही रतन मग गळा पडलं फाशा, पुढे हुशार थोडा आहे वाशा. क्षणभंगुर नाही भरवसा, अरे सावधान थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडलं फासा, पुढे हुशार थोडा आहे वळसा. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, सावध थोडा माया आशा, सावध थोडा माया आशा, नचले मग गळा पडलं फासा, काही नचले मग गळा पडलं फासा, पुढे हुशार थोडा आहे वळसा, पुढे हुशार थोडा आहे वळसा. क्षणभंगुर नाही भरवसा, वाडी सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडलं फासा, पुढे हुशार थोडा आहे वळसा. क्षणभंगूर जर आपला भरवसा राहिलेला नाहीये, कधी काळ येईल घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून काहीतरी साधना करावी, काहीतरी जप तप करावा, कारण आपल्यासोबत तेच येणार आहे. सोडविनया पासुनिया, सोडविनया पासुनिया, सोडविनया पासुनिया, सोडविनया पासुनिया. हरी भक्ती कर हरी भक्ती सोडविलया सोनिया, सोडविलया सोनिया, कर हरी भक्ती लावता आम्हाला 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, तेव्हा 4-4 घंटे यज्ञ कोण करणार? माऊलींना हे माहीत होतं. माऊलींना माहीत होतं की या कलियुगामध्ये या लोकांकडे एवढा वेळ नाहीये, जप तप साधना करू शकत नाही. बाबुगाची श्रम व्यर्थ जाया, बाबुगाची श्रम व्यर्थ जाया, बाबुगाची श्रम
कलियुगामध्ये जप तप साधना करू शकत नाही. हे श्रम फुकट जातील असं नाही, पण एवढा वेळच आमच्याकडे नाही. आम्ही भगवंताचं नाम सुद्धा घेऊ शकत नाही, कारण माऊली म्हणतात या कलियुगातील लोकांना 4 टाइम पोटभर जेवायला आणि पोटभर झोपायला लागतं. बरोबर ना मी बोलले ते? मी नाही, माऊली म्हणतात 4 टाइम. 4 टाइम जेवतात ना तुम्ही? नाही का? किती? 3 टाइम, 2 टाइम. अरे वा. काहींकडे असं असतं सकाळी 8 वाजता एक पोळीने गोळी घ्यावी लागते. सकाळी 8 वाजता नाही गोळी घेतली तर संध्याकाळी बघू याची शाश्वती नाही, म्हणून एक पोळी आणि एक गोळी घ्यावीच लागते. पुन्हा 12 वाजता जेवण करावंच लागतं. नाही त्यात भागलं तर 3 वाजता पुन्हा खावंच लागतं. नाही त्यात भागलं तर पुन्हा 8-9 वाजता. किती वेळा झालं? 4 वेळा झालं ना जेवण. आणि 4 वेळेस जेवण, दुपारचं जेवण झाल्यानंतर एक डुकला माता माऊली, डुकला घ्यावा लागतो ना. माऊलींना हे माहीत होतं, म्हणून माऊली म्हणतात का रसनेचा अंकिला जो जीवी निद्रेसी विकिला तो येत नाही म्हणे त्याला अधिकारी. जो रसनेच्या आहारी गेलेला आहे, जो निद्रेच्या आहारी गेलेला आहे, तो जप तप यज्ञ याग करू शकत नाही. तेवढा वेळ त्याच्याकडे नाहीच आहे, हे माऊलींना माहीत होतं. म्हणून या कलियुगाला उद्धरून जाण्याचं एकमेव साधन सांगितलं ते हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. भगवंताचं नामस्मरण आहे. या संतांना वेळोवेळी सांगावं लागलं, पण अलीकडे असं आहे काही लोकांना संत काय हे सुद्धा सांगावं लागलं. संत कोण आहे हे सुद्धा सांगावं लागलं. तेव्हा संतांनी काय सांगितलं हे बाजूलाच राहिलं. अहो आपण तर सामान्य मनुष्य, पण प्रज्ञा पृथ्वीचा राहो ज्याला म्हटलं जातं, प्रज्ञा पृथ्वीचा राहो म्हणजे प्रज्ञा म्हणजे बुद्धी, पृथ्वीचा राहो म्हणजे पृथ्वीचा राजा, पृथ्वीचा बुद्धिवान असा राजा जो अर्जुन, त्या अर्जुनाला सुद्धा सांगावं लागलं स्थित प्रज्ञाचा भाषा म्हणजे स्थित प्रज्ञा म्हणजे संत कसे बोलतात, संत कसे वागतात हे सांगावं लागलं. तर आपण सामान्य मनुष्य आहे, आपल्याला तर सांगावंच लागेल संत कसे असतात, संत कसे बोलतात, संतांचे गुण काय, संतांना ओळखावं कसं हे सांगावंच लागेल. पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, अद्वेष्ट सर्व भूतानां मैत्री हे करुणे एवच निर्ममो निरंकारा सम दुःख सुखक्षमी. अद्वेष्ट सर्व भूतानां, ज्यांच्या अंतःकरणामध्ये द्वेष नाहीये. समोरच्याने कितीही द्वेष केला, समोरच्याने कितीही मारझोड केली तरी आपण त्याचा द्वेष करायचा नाही, यांना म्हणायचं संत. ज्यावेळेस द्वेष ते इतरांचा करत नाही त्यावेळेस आपोआपच त्यांच्या अंतःकरणातले काम क्रोध मद मत्स्य अहंकार निघून जातात, षडविकार निघून जातात. मुंबाजी बोंड काठीनं मारलं, पुन्हा त्यांची चौकशी करायला तुकोबराय गेले. याचं कारण त्यांच्या अंतःकरणातला द्वेष निघून गेलेला होतो. ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये शांत वृत्ती आहे, असे असतात संत. विठ्ठल विठ्ठल. आणि या संतांनी सांगावं, कारण ज्याच्या अंतःकरणात द्वेष नाही तो जगाला उपदेश करतो आणि जगाला उपदेश करण्यासाठीच या ठिकाणी अवतार घेतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. आम्ही वैकुंठवासी आहोत, या जगाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी या ठिकाणी अवतार धारण केला. कारण हे जग चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे, आडरानाने चाललेलं आहे, म्हणून या जगाला सोप्या मार्गावर आणि सुखाच्या मार्गावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया. पुढके जाना न देखा
दया येते, करुणा येते की हे लोक चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत. तुम्ही कार्य करतायत, काम करतायत, कष्ट करतायत, पण त्या कष्टाच्या त्या कामाची फळाची अपेक्षा करतायत. फळ मिळालं पाहिजे. त्या फळाची अपेक्षा केल्यानंतर त्या ठिकाणी आपला एक मुद्दा असतो की सुख मिळालं पाहिजे. कर्म करतोय, कष्ट करतोय, फळही पाहिजे आणि फळ मिळून सुखही पाहिजे. परंतु आजपर्यंत आपण सर्व काही मिळकत मिळवली, प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, कमावतोय, पण त्याच्यामध्ये सुख आहे का? सर्व कष्ट आपण करतो, मेहनत करतो, मेहनत केली पाहिजे. जर नाही मेहनत केली तर हे शरीर रोगाचं भांडार होईल, रोगाचं कोठार होईल. आणि हे शरीर एका ठिकाणी बसल्यानंतर, रोग उत्पन्न झाल्यानंतर आपण कष्ट करू शकत नाही. म्हणून कष्ट करावेच लागतील, कर्म करावंच लागेल, मिळकत मिळवावीच लागेल. पण काय मिळकत मिळवायची आहे? जगद्गुरु तुकोबराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, आईशी जोडी करा रामकंठी धारा, 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 जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंताची प्रिय पुत्रधार, नाशिवंताची प्रिय पुत्रधार, जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंताची प्रिय पुत्रधार, नाशिवंताची प्रिय पुत्रधार. जगद्गुरु तुकोबराय या अभंगात सांगतात की आईशी जोडी करा. जोडी याचा अर्थ आता मी बिन लग्नाचा आहे मग जोडी पाहिजे असं नाही. ही मुळीच नाही. जोडी याचा अर्थ मिळकत प्राप्त करा, काहीतरी मिळवा, काहीतरी कमाई करा. कमाई करायची आहे, मिळकत मिळवायची आहे, पण कार्य काय करायचंय? रामकंठी धरा. कार्य हे करायचंय की कंठामध्ये राम धरायचा आहे. राम कुठं धरायचा आहे? कंठात. म्हणजे रामाचा फोटो घालून घ्यायचा आणि गावोगाव मिरवायचा असं नाही. प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचंय म्हणजे कंठात धरायचं आहे. भगवंताचं नामस्मरण करायचंय म्हणजे कंठात धरायचं आहे. अशी मिळकत मिळवायची आहे. पण या रामप्रभूंपासून मिळकत मिळेल काय? राम जो शब्द बघितला, रा आणि म, रा म्हटल्यानंतर हा शब्द अग्निबीज आहे. रा हे अक्षर अग्निबीज आहे. अग्निबीज म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अग्नी निर्माण होतो आणि अग्नी जर निर्माण झाला तर तो जाळून खाक करेल. रा हा शब्द आहे. रा हा अग्निबीज आहे आणि तो जर उच्चारला तर तो जाळून खाक करेल, जाळून टाकेल. पण आपण जर उच्चारल्यानंतर आपण कधी जळवलं असं आहे? कधी नाही. आपण घेतलं भगवंताचं नाम, पण जे भजन करतायत ते कधी वाटलं जळले? अग्नी आहे. रा हा शब्द अग्निबीज जरी असला तरी पुढे म लागतो. म हा शब्द सोहम म्हणजे चंद्राची शीतलता त्याच्यामध्ये आहे. अग्नी आणि चंद्राची शीतलता यांचं समन्वय ज्या ठिकाणी होतो त्याला म्हणतात राम.
आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं पाप, आपल्या पोटामध्ये असलेलं पाप रा शब्द म्हटल्यानंतर जळून जातं आणि आपल्याला शीतलता निर्माण करतो, तो म्हणजे मग. म्हणून या राम शब्दाची रचना आहे. प्रभू रामचंद्र भगवंत जरी असले, जगाचा उद्धार करण्यासाठी जरी अवतार घेतला असला, पण त्यांच्या शब्दामध्ये किती ताकद आहे. आपल्या अंतःकरणातलं आपण केलेलं अनंत जन्मीचं पाप जाळून का टाकण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. आणि ते जाळून टाकून सुद्धा आपल्याला शीतलता निर्माण करून देतात आणि आपल्याला शांत करून देतात. एवढी ताकद रामप्रभूंची आहे. विठ्ठल विठ्ठल पण तरीही आपल्या मुखामध्ये भगवंताचं, रामप्रभूंचं, विठ्ठलाचं नामस्मरण येत नाही. किती सांगत आहे तुम्ही, आम्ही इथं सांगू आणि एकदा काही लॉन्चच्या वर गेलो, तुम्ही काय सांगितलं आमच्या डोक्यावरून जातं, आमच्या डोक्यात बसत नाही. तरी आम्ही नामस्मरण करत नाही, तरी राम राम करत नाही. आपण जुने काळातील व्यक्ती जर बघितल्या, समोर व्यक्ती दिसल्यानंतर पहिला हात किंवा पहिला जोडून हात करतात आणि राम राम म्हणतात. राम राम स्मरा आधी, 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 राम राम स्मरा आधी. लवकर ढटढट मुळबंदी सांडवू घ्यावं मधी, लक्ष लावून रहा गोविंद गा. राम 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 स्मरा आधी, 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 राम 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 स्मरा आधी. आधी त्या भगवंताचं भजन करा. आम्ही वेळोवेळी सांगतो. आजकालचे जर बघितले आपण, मुलं तर हाय हॅलो गुड मॉर्निंग आणि गुड नाईट शिवाय आम्हाला भगवंताचं नाम माहीत नाहीये. वेळोवेळी सांगावं तरी मुखात भगवंताचं भजन येत नाही. का? आम्ही मुकी आहोत का? आम्हाला बोलता येत नाही का? अरे हे खापराचं जर असतं तर 1000 वेळा फुटलं असतं. नको ते बोलत असतो, फालतू बोलत असतो, दुसऱ्यांचं भांडण लागल असं बोलत असतो, घर पेटल असं बोलत असतो, गाव पेटल असं बोलत असतो, पण भगवंत भेटेल असं बोलत कधीच नाही. विठ्ठल 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 भगवंताचं भजन करावं, नामस्मरण करावं. असं जर आपण बघितलं तर रामायणातलं जर आपण उदाहरण बघितलं तर सतत राम राम मुखामध्ये आहे आणि रामप्रभूंचं नाम मुखात आहे. एवढंच नाही की सगळं आयुष्य त्याची वाट बघण्यामध्ये घालवलं. भर तारुण्यामध्ये जी स्त्री फक्त संध्याकाळी बघितलं की अंगणामध्ये पशूंना बांधलेलं आहे. सखींना विचारलं, का ग हे अंगणामध्ये पशु का बांधले? सखींना उत्तर दिलं, कल बारातियां आएंगे, उनका मांस उनके भोजन के लिए होगा. सब बाराती आने वाले हैं. दुसऱ्या दिवशी लग्न आहे आणि लग्नामध्ये त्या पशूंचं मांस कापलं जाईल आणि ते शिजवलं जाईल. शब्द एवढाच ऐकला, एवढा शब्द ऐकला. त्याच्यावरती विचार केला, जर माझं लग्न आहे आणि माझं लग्न करून या पशूंना, या जीवांना मारायचं तर मी लग्नच कशाला करू? त्याच संध्याकाळी सगळं घरदार सोडून दिलं आणि वनामध्ये निघून गेली ती शबरून. आता भर तारुण्यामध्ये आहे, दुसऱ्या दिवशी लग्न आहे. कोणी जाईल? आता तर कोणी जाणार नाही, जमतच नाही. तेव्हा लग्नाच्या आगल्या दिवशी कोणी जाणारच नाही घर सोडून, ते पण भगवंताचं भजन करायला मुळीच नाही.
शबरी माता निघून जाते. शबरी माता विचार करते, मी जर त्या पशूंना मारलं म्हणजे एवढ्या जीवांना मारायचं आणि माझं जीवन त्या ठिकाणी उभं करायचं कशासाठी? अरे त्या जीवांना मारून आपण खाल्ल्यानंतर आपले विचार कसे होणार आहेत? सकारात्मक विचार होतील आपले विचार नकारात्मक होणार आहे. आपली उन्नती होणार नाहीये, आपली प्रगती होणार नाहीये. नकारात्मक विचार असेल तर त्या ठिकाणी अधोगती निश्चित आहे. गती उन्नती प्रगती बाजूला. मग पशूंचं मांस खाऊन आपल्या जीवाची आपल्या देहाला आपण सजवायचं, नटवायचं, ताकदवान बनवायचं कशासाठी? शबरी माता निघून जाते. भगवंताचं भजन करायचंय. त्या ठिकाणी गुरु मिळतात आणि गुरूंनी ज्ञान दिलं. सांगितलं, शबरी माता तुला एक ना एक दिवस प्रभू रामचंद्र भगवंत दर्शन देतील. एक ना एक दिवस नाही. तारुण्यावस्थेत असताना शबरी माता भगवंताची रोज वाट बघते. रोज छोटीशी झोपडी बांधली, झोपडीत राहते वनामध्ये आणि रोज अंगणामध्ये सारवायचं, अंगणामध्ये सडा टाकायचा, रांगोळी काढायची. ज्या रस्त्याने प्रभू रामचंद्र भगवंत येणार आहे तो रस्ता रोज झाडायचा, एक दिवस नाही. रोज तो रस्ता झाडायचा. रोज त्या रस्त्यामध्ये फुलं आणायची आणि फुलं टाकायची. रोज त्या भगवंतासाठी रोज बोरं गोळा करून आणायची. हा रोजचा नियम, एका दिवसाचा नाही. आपल्याला एक दिवस संध्याकाळी भजन केलं, 12 वाजले, भजन करता करता 1 जरी वाजला तर दुसऱ्या दिवशी जागरण होतं, बरोबर, जेवण जात नाही. आपल्याकडून सेवा एवढी घडणं शक्य नाही. शबरी माता रोज वाट बघते. राम नका वाजू, जाऊ दे. तुमच्या मनाला भावलं असेल तर वाज होतील. म्हणजे टाळी सुद्धा वाजवायला सांगावं लागतं, तेव्हा नामस्मरण कधी यायचं. शबरी मातेला माहित होतं राम आएंगे, जरूर आएंगे, मेरे झोपड़ी के भाग जरूर खुल जाएंगे. शबरी मातेला माहित होतं. 10,000 वर्षाची शबरी माता झाली. त्यावेळचा काळ, वर्षाची आयुर्मर्यादा जास्त होती. आता फक्त शतवर्षाचं राहिलं, शतसुद्धा नाही राहिलं. आता 40-50 जरी आला तरी मृत्यू येतो. 70 वर्ष म्हणजे 100 एखादाच मनुष्य ओलांडतो. त्यावेळेस 10,000 वर्षाची शबरी माता झाल्या. आणि शबरी माता ज्यावेळेस साधू संत येतात, रोज साधू संत म्हणतात, अगं शबरी किती वर्ष झाले, तू म्हातारी झाली ना, आता किती दिवस तू वाट बघती. मुझे पता है राम आएंगे, मला माहिती आहे राम आएंगे, जरूर आएंगे. पण शबरी मातेला प्रश्न पडलेला होता, जरी राम प्रभू आले, कारण अनेक साधू संत येत आहेत, भगवे वस्त्र घातलेले आहे, पण याच्यामधून राम प्रभू कसे ओळखायचे, की हे माझेच प्रभू आहे, कसं ओळखायचं. त्यावेळेस गुरूंचे शब्द आठवले. गुरूंनी सांगितलं तर त्यांची ओळख, त्यांच्या खुणा आहे काही, तुला प्रभूंना जरा हेच प्रभू आहे हे तुला जर कसं कळायचं असेल तर ऐक शबरी. प्रभू रामचंद्र, त्यांचे डोळे हे कमळाच्या कळ्यांसारखे असतील, त्यांचे हात हे गुडघ्याच्या खाली असतील,
त्यांचा या केसांचा मुकुट असेल, जटांचा मुकुट असेल आणि गळ्यामध्ये वनमाळा असेल. चौथा मुद्दा, गळ्यामध्ये वनमाळा असतील. आणि पाचवा मुद्दा, एकटे येणार नाही, दोघी सोबत असतील. एक श्यामवर्ण आणि एक गौरवर्णाचे दोन सुंदर बाई असतील. एकटे येणार नाही. पाचही ओळख ज्यावेळेस शबरीला आठवल्यास समोरून दिसले. रोज वाट बघते, रोज शबरी वाट बघते, मुखामध्ये राम राम वाट बघते, फुलांची रास टाकते. रास टाकता टाकता फुलांची नक्षी काढते आणि नक्षी काढता काढता डोळ्यातून अश्रू बाहेर येत आहेत. मी आता रामा रामा रटते रटते अब बूढ़ी हो गई है प्रभू. आता तो काळ येईल, कधी मला घेऊन जाईल सांगता येत नाही प्रभू. आता तरी मला दर्शन दे. डोळ्यातून अश्रू येत आहेत. दुःख होतं त्या ठिकाणी. आयुष्यभर रामाचं भजन केलं, आयुष्यभर त्याची वाट बघतेत, पण अजूनही राम येत नाही. कोणीतरी आलंय पाठीमागे, नका बघू. कुणीतरी आलंय. शबरीला असं वाटलं कुणीतरी आलंय. त्यावेळेस शबरी मातेचे डोळे तिकडे जातात आणि खरंच मला रामप्रभूंसारखे दिसतायत, बघतायत. गुरुजींनी सांगितलंय डोळे असे आहेत कमळांच्या कळासारखे. खरंच डोळे तसेच दिसतायत. हात बघितले तर हात गुडघ्यांच्या खाली आहेत, ही पण ओळख बरोबर आहे. केसांच्या जटा, याचा मुकुट केलेला आहे, तो पण बरोबर आहे. गळ्यामध्ये माळ आहे, पण ती वनमाळांची आहे का ती बघावी लागेल. दोघेही आहेत. एक श्यामवर्ण आहे, एक गौरवर्ण आहे. म्हणजे एक सावळा आहे आणि एक गोरा आहे, हे खरं आहे. पण भाऊ आहे का हे विचारावे लागेल. जवळ आले. प्रभु प्रभु आपके गले में ये माला है, ये वनमाला है. शबरी माता, वनमाळाच आहे, ही वनमाळाच आहे. तर मला म्हणायचे, अगं शबरी तुझं आयुष्य निघून चाललं, किती दिवस प्रतीक्षा करते त्या प्रभूंची. शबरीनं उत्तर सुंदर द्यावं, मी जरी म्हातारी झाले पण माझी प्रतीक्षा म्हातारी नाही झाली. मी आज प्रतीक्षा करते, ती म्हातारी नाही. माझं शरीर म्हातारं झालंय मान्य आहे. आणि आज त्या प्रतीक्षेला आज फळ आलं. मात्र आज प्रभू रामचंद्रांनी मात्र त्या ठिकाणी दर्शन द्यावं. छोटीशी बोरं काढावेत, सगळी पूजा अर्चा करावीत. पण मात्र शबरी माता म्हणतात, मला गुणगान करता येत नाही प्रभू, फक्त तुमचं राम नाम माझ्या मुखामध्ये येतं, पण तुमचं गुणगान करता येत नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवंत म्हणतात, शबरी आज तू गुणगान करायचं नाही, तुझं गुणगान मी करेल. स्वतः भगवंत परमात्मा म्हणतात. आणि ज्यावेळेस राम प्रभू शबरीचं गुणगान करतायत, नुसतं गुणगान नाही
विविध भक्ती आहे त्या भक्तींचं ज्ञान शबरीला त्या ठिकाणी मिळालं आणि ज्या शबरीला आज या प्रतीक्षेचं फळ मिळालं ती शबरी माता या गर्भवासाचं दुःख या ठिकाणी तिचं दूर झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो ज्या शबरी मातेने भर तारुण्यात प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं त्या शबरी मातेला जर स्वतः भगवंत जर भेटले तर मला सांगा ना गर्भवासाचं दुःख राहिलं का? ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुकी फेरा गर्भवासी. आपल्या गर्भवासाचं दुःख आपल्याला कमी करायचंय बंद करायचंय आणि याचा एकच द्वार आहे तो मनुष्य देह. इतर योनीमध्ये आपण भगवंताचं भजन करू शकत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना पाप पुण्य माहीत नाही त्यांना भगवंताचं भजन माहीत नाही ते फक्त या मनुष्य याच दे गणे देवाचे भजन याच दे गणे देवाचे भजन याच दे गणे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे हे ज्ञान इतर योनींना माहीत नाही. भगवंताचं भजन करण्याचं मोक ज्ञान आपल्यालाच दिलेलं आहे. आपल्यालाच हा सुंदर असा देह या भगवंताने दिलेला आहे. म्हणून हे गर्भवासाचं दुःख आपल्याला दूर करायचंय. कोणतं? जन्म मरण पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्माला यायचं पुन्हा मरायचं. ही 84 लक्ष योनीच्या यातना आपल्याला बंद करायचं आहे आणि हे बंद करण्याचं एकच द्वार म्हणजे हा मनुष्य देह. हृदय असता नाम तुझे हृदय असता नाम तुझे हृदय असता नाम तुझे हृदय असता नाम तुझे गर्भवासे दुःख नाही येता गर्भवासे दुःख नाही येता हृदय असता नाम तुझे हृदय असता नाम हृदय असता नाम तुझे हृदय असता नाम तुझे. हृदयामध्ये मुखामध्ये तुझं नाम असेल तर गर्भवासाचं दुःख दूर होईल. पण हे गर्भवासाचं दुःख आहे तरी काय? आपण जर बघितलं तर आपला जन्म हा आईच्या उदरातून म्हणजे गर्भवासातूनच झालेला आहे. बरोबर ना? सगळे आईच्या उदरातूनच आले ना. कोणी अवतार धारण करणारे नाही ना. सर्व आईच्या उदरातून म्हणजे गर्भवासातून आलेला आहोत. पण ते गर्भवासाचं दुःख तरी किती? माऊली म्हणतात मातीच्या उदर कुहरी पचवणी विष्टीच्या दातरी उकडवणी 9 मासावरी जन्मोनी मरते. मातेच्या उदरामध्ये तो 9 मास 9 दिवस तो एखाद्या पदार्थ जसा उकडलेला असतो तसा त्या आईच्या गर्भामध्ये उकडलेला असतो. एवढंच नाही त्याच्या मुखामध्ये कृमी कीटक जात असतात विष्ठा जात असते. एवढ्या सगळ्या वेदना त्याच्या आईच्या गर्भामध्ये सहन कराव्या लागतात. ह्या सर्व वेदना त्याच्यात आईनं वरून गरम पाणी प्यायचं गरम पदार्थ खायचे. आधीच तो गर्भामध्ये उकडलेला आणि वरून गरम पदार्थ कितीतरी वेदना त्या शरीराला होत असतात. आणि हे गर्भवासाचं दुःख या ठिकाणी बंद करायचंय म्हणून भगवंताचं भजन करायचंय आणि भगवंताचं नाम मुखामध्ये म्हणजे कंठात धरायचंय. हे गर्भवासाचं दुःख नकोय. तुम्ही म्हणाल काय होतंय गर्भवासाचं दुःख घेतलं? अनेक जीव जन्माला येतात तसं आम्ही पण जन्माला येऊ.
काय होतं 84 लक्ष योनी फिरल्यानंतर? कशाला त्याचं भजन करायचंय? कशाला त्याचं नामस्मरण करायचंय? अहो आम्ही कष्ट करतोय, आम्ही मिळकत कमावतोय, एवढी संपत्ती आमची आहे, एवढे मुलं बाळं आमचे आहेत, हे सगळे जर असल्यानंतर आम्हाला त्या भगवंताची काय गरज? पण तुकोबराय म्हणतात अरे नाही, हे सगळं नाशवंत आहे. अभंग नाशिवंत या ठिकाणी सांगतात अरे बाबा आज तू ज्याच्यावर स्वतःला श्रेष्ठ समजतोय, मान्य तू आज मेहनत करतोय, तू कष्ट करतोय, कष्ट करावंच, मेहनत करावीच, फळ मिळवावंच, पण हे करत असताना तुझे काही कमावलेलं आहे, पैसा असेल, धन असेल, हे मात्र शेवटी तुझ्या उपयोगाला येणार नाही. Oh
पैसा, तू मिळवलेला हा सर्व पसारा, हा पसारा एकाच ठिकाणी राहणार आहे. एकदा की आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगाची पसारा, हा सगळा पसारा राहणार आहे. तुझ्या एकदा या देहाची प्राणज्योत मालवली की सगळं संपलं. कारण एकदा की या स्थूल देहातून सूक्ष्म देह निघून गेला की याच्यावरती एकच पर्याय शिल्लक राहतो. कोणता? अंत्यसंस्कार. कितीही आवडीचा देह असू द्या, किती आवडीचा जीव असू द्या, तो तारुण्यावस्थेतला असू द्या, बालावस्थेतला असू द्या किंवा वृद्धावस्थेतला असू द्या, कोणत्याही वयोगटातला जर असला, एकदा की त्याच्या स्थूल देहातून सूक्ष्म देह निघून गेला की रडत रडत त्याला पाणी तापवावं लागतंच. रडत रडत का होईना त्याची त्रिडी बंधन करावं लागतंच. रडत रडत का होईना त्याला नवीन वस्त्र धारण करावं लागतंच. रडत रडत का होईना त्याला विषेतून बाहेर विसावायच्या ठिकाणी थांबवावं लागतंच. रडत रडत का होईना स्मशानभूमीपर्यंत न्यावं लागतंच. रडत रडत का होईना लाकडांचं काष्ट रचावंच लागतं. रडत रडत का होईना वडील जर गेलेले असतील तर मोठ्या पुत्राचं आद्य कर्तव्य असतं पाणी देण्याचं. आई जर गेलेली असेल तर लहान पुत्राचं आद्य कर्तव्य असतं पाणी देण्याचं. त्या ठिकाणी पाणी द्यावंच लागतं. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. त्या ठिकाणी बोंब मारावीच लागते. आणि एकदा की सोन्याची घागर फोडली, बरोबर ना? सोन्याचीच घागर फोडतात ना तुमच्याकडे? नाही, मी पण इथलीच आहे. आपल्याकडे सोन्याची नाही, कितीही कमवा, शेवटी जाताना मात्र मातीचीच घागर. ती घागर त्या ठिकाणी फोडावी लागते. तिळांजली पाणी द्यावंच लागतं. या अंगठाने गेलेल्या जीवात्म्याचं, म्हणजे आपले रक्ताचे असताना देखील या अंगठाने पाणी द्यावं लागतं. कारण या अंगठाने पाणी दिलं की गेलेल्या जीवात्म्याचा आणि आपला संबंध संपला. दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, त्या ठिकाणी पाणी सोडलं जातं आणि सगळे मात्र परतून येतात. त्या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये 13 दिवसांच्या कालामध्ये पिंडदान केलं जातं. 13 दिवसांच्या पिंडदानामध्ये त्या पिंडदानाने त्याला 12 महिन्याचा वर्षभराचा 16 गावांचा प्रवास पूर्ण करावा लागतो. त्या 16 गावांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्याला एक हाता एवढं शरीर धारण करावं लागतं. आणि ते शरीर कशाने धारण होतं तर ते शरीर या 13 दिवसांच्या कालामध्ये जे आपण पिंडदान करतो, तसं बघितलं तर शास्त्रामध्ये रोज एक 13 दिवसामध्ये रोज एक पिंडदान करावं. पण आपण आपल्या सोयीनुसार दशक्रियेला ते पिंडदान करत असतो. या 13 दिवसांच्या कालावधीमध्ये हाता एवढा देह तयार होतो. आणि 13व्याचं उत्तर कार्य पूर्ण झालं की 17 दिवसांनी 17 आणि आधीचे 13 किती झाले? 30. बरोबर ना? का माझं गणित कच्चं आहे? बरोबर ना? 30. 17 आणि 13 हा एका महिन्याचा कालावधी पूर्ण होतो. आणि या एका महिन्याच्या कालावधीमध्ये तो जीवात्मा सौरीपूर नावाच्या गावाला जाऊन पोहोचतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आधी केलेलं कर्म, आजपर्यंत काय केलं, आजपर्यंत धर्म बजावला का, आजपर्यंत तू दान केला का, या सगळ्या कर्माचा लेखाजोखा त्या 16 गावामध्ये होत असतो. सौरीपूर पासून त्याचा परत पुन्हा प्रवास चालू होतो. म्हणजे आपण जर बघितलं तर पृथ्वीपासून यमलोकाचा अंतर हे 86,000 योजन आहे. लक्षात घ्या, या पृथ्वीपासून ते यम भवनापर्यंत 86,000 योजन दूर आहे. आणि हा 86,000 योजनचा प्रवास त्या जीवात्म्याला एका वर्षात पूर्ण करावा लागतो.
त्याने जर पापकर्म केलेलं असेल तर त्याला नरकाच्या यातना भोगत भोगत जावं लागतं. अनेक वेदना अनेक शिक्षा त्याला त्या जाताना होत असतात. यमदूत देत असतात, यमदूत मारत असतात, झोडत असतात. मारती जोडी ती तोडी तिने यमाचे दूत त्याला मारत झुडत त्याला पाश टाकून ओढत असतात. नाही त्या यमासे करुणा, नाही त्या यमासे करुणा, बाहेर काढे कुणी प्राणा, बाहेर काढे कुणी प्राणा, ओढा सापडे वैशाला सोडया करुणा बाहेर काढीत ती कुडी प्राणा. पाश टाकून त्या जीवात्म्याला ओढलं जातं. हे मी सांगते म्हणजे मी माझ्या मनाचं सांगत नाही. आपण सर्वांनी गरुड पुराण ऐकलेले. गरुड पुराणामध्ये सगळं आहे, तुम्ही ऐकलेलं पण असेल. पण या जीवात्म्याचा प्रवास हा एवढा दुःखद होत असतो. सौरीपूरवरून तो सौम्यपूरला जातो. सौरीपूरवरून सौम्यपूरला पोहोचल्यानंतर खालून जीवात्मा पुन्हा त्या ठिकाणी आपण मासिक श्राद्ध करतो, म्हणजे त्या ठिकाणी आपण अन्नदान पिंडदान करत असतो. प्रत्येक महिन्याला आपण ते पिंडदान पूर्ण करतो, देतो. ते पिंडदान त्या जीवात्म्यापर्यंत पोहोचत असतं. पण ते पिंडदान त्या जीवात्म्यापर्यंत जर पोहोचलं नाही, कारण या यातना यमाचे दूत त्याला मारत झोडत असताना त्याच्या शरीराला त्या वेदना होत असतात. रस्ता हा अग्नींनी ज्वाळांनी असतो, रस्ता हा काट्यांचा असतो. आणि या काट्यांच्या रस्त्यातून चालत असताना सौम्यपूरला ज्यावेळी तो जाऊन पोचतो त्यावेळेस त्याला असं वाटतं सर्व हिरवगार दिसतंय, आता कुठंतरी आपल्याला विश्रांती करावी. पण यमदूत त्याला विश्रांती करून देत नाही. यमदूत त्याला ओढतच असतो. पूरपासून दगडांचा जसा पाऊस पडतो तसा दगडांचा पाऊस पडतो आणि त्याच्या शरीराला वेदना होतात. आणि तो दगडांचा पाऊस पडल्यानंतर शरीराला वेदना झाल्यानंतर त्याला आठवतं, अरे आजपर्यंत कोणतंही कर्म चांगलं केलं नाही. आजपर्यंत मी पैसा कमवून आणत होतो, वाईट मार्गाने कमवून आणत होतो, पण घरातले फक्त पैसा बघत होते. घरातले फक्त नोटा मोजायचे, पण हा कधी विचार केला नाही की तू वाईट मार्गाने कमवून आणतोय, आणू नको. आज त्याचा पश्चात्ताप होतोय. कर्म करावं पण चांगलं करावं, याची शिक्षा आपल्यालाच भोगायची. ज्यावेळेस त्याला हे सर्व आठवतं त्यावेळेस दुःखाने व्याकुळ होतो आणि रडू लागतो. त्यावेळेस असं का कळालं नाही? त्या यमदूतांना प्रश्न विचारतो, एवढ्या शिक्षा जर या नरकामध्ये होत असतील तर ज्यावेळेस जन्म होतो त्यावेळेस हे सगळं का आठवत नाही? हे आठवायला जर असतं, आठवलं असतं तर वाईट कर्म आमच्याकडून घडलंच नसतं. हे का आठवत नाही? त्यावेळेस यमदूत त्यांना सांगतात की अरे बाबांनो, तुम्ही संसार करत असताना, जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना तुमच्या जीवनामध्ये दुःख, समस्या, अडचणी येत असतात. ते याच्यासाठीच येत असतात की तुम्हाला त्या दुःखाच्या वेळेस, अडचणीच्या वेळेस तो भगवंत आठवेल. त्या भगवंताचं तू स्मरण करशील, अडचणीच्या वेळेस त्या भगवंताला आठवशील
परंतु पापी लोक मात्र त्या भगवंताला आठवत नाही, त्या ठिकाणी वाईट कर्म ते करत असतात आणि त्या यातना मात्र त्यांना त्या नरकामध्ये ब्रह्मपूर नावाचं गाव लागतं आणि ब्रह्मपूर नावाच्या अलीकडे विचित्र नगर म्हणजे विचित्र राजापासून तो निघाला की त्याला ब्रह्मपूर नावाच्या गावाला जायचं आहे, पण त्याच्या अलीकडे वैतरणी नावाची नदी आहे आणि वैतरणी नावाच्या नदीमधून त्याला प्रवास करायचा आहे. पण वैतरणी नावाची नदी ही 12 महिने दुथडी भरून वाहत असते. कशाने? पाण्याने. नाही हो, कशाने? मळ मूत्र पू हाडामासाने रक्ताने ती भरलेली असते तुडुंब आणि ती वाहत असते. तो जीवात्मा त्या ठिकाणी येतो, यमदूत त्याला ढकलून देतात. एक नावाडी त्या ठिकाणी येतो आणि नावाडी बघतो, अरे तू जर या इहलोकामध्ये मृत्यूलोकामध्ये तुझ्या हाताने जर गोदान केलेलं असेल, कारण वैतरणी म्हणजे वितरणाचं दान, वितरणाचं पुण्य त्या ठिकाणी लागतं आणि वितरण म्हणजे देणे, दान करणे. तू जर गोदान केलेलं असेल, तू जर गाईला दान केलेलं असेल तर तू या नावेत बसशील, या नावेमध्ये तुला मी हा प्रवास पूर्ण करून देईल. पण या ठिकाणी जर तू हे गोदान केलेलंच नसेल तर तुला मात्र यमदूत अक्षरशः जसा माशाला पकडण्यासाठी काय वापरतात, माशाला जर पकडायचं असेल तर काय वापरतात? कशाने पकडतात माशा? गळ टाकला जातो ना. जसं गळाने त्या माशाला पकडलं जातं तसा या सर्व वेदना त्या जीवात्म्याला होत असतात. बहुभीतीपूर आहे, सीतांड्यपूर आहे हे सर्व. आणि ज्यावेळेस सीतांड्यपूरवरून बहुभीतीला जातो, बहुभीतीला त्या ठिकाणी हाता एवढा तो जीवात्मा 13 दिवसामध्ये पूर्ण झालेला होता. तो 13 दिवसामध्ये पूर्ण झालेला तो जीवात्मा त्याला तो देह बहुभीतीपूरला आल्यानंतर सोडून द्यावा लागतो. तो 3.5 हाताचा हा देह त्या ठिकाणी तो मृत पावतो आणि यमदूत त्याला तिथून यमभवनापर्यंत न्यायचं असतं. त्याच्यासाठी त्याला अंगुष्ठ एवढा देह धारण करावा लागतो, हाता एवढा देह बहुभूतीला सोडून द्यावा लागतो आणि तिथून पुढे अंगुष्ठ एवढा देह त्याला धारण करावा लागतो. वायुरूप देह धारण केल्यानंतर त्याला यमभवनाकडे जायचं असतं. त्या ठिकाणी मात्र चित्रगुप्त आणि यमराज दोन्हीकडे बसलेले असतात. चित्रगुप्त, आपण जरी म्हणतो तर आम्ही वाईट कर्म करत नाही, आम्ही पापाचा पैसा कमवत नाही, हे लोकांना सांगण्यासाठी जरी असलं, तुम्हाला असं वाटलं आम्ही सांगितलं म्हणजे आम्हाला बघण्यासाठी कोणी नाही, आम्ही टेबला खालूनचा व्यवहार करतो म्हणजे आम्हाला बघण्यासाठी कोणी नाही, पण बघायला आपल्या खांद्यावर कोण बसलेलं असतं? चित्रगुप्त. वाईट कर्म केलं किंवा गरिबांच्या माना पिरगाळून तुम्ही किती कमावलं तर तुम्हाला बघणार आहे मात्र चित्रगुप्त आहे आणि तुमचा लेखाजोखा त्या ठिकाणी होणार आहे. ज्यावेळेस चित्रगुप्त समोर आणि यमदूतासमोर ज्यावेळेस त्या जीवात्म्याला नेला जातं त्यावेळेस मात्र सगळ्या कर्माचा लेखाजोखा त्या ठिकाणी निघतो. कधी पंढरपूरची वारी केली, कधी त्र्यंबकची वारी केली का? कधी मंदिर बघितला? कधी भजनाला गेले का? कधी कीर्तनाला गेले का? कधी या 2 हातांनी दान केलं का? कधी सत्कर्म केलं का? आईवडिलांची सेवा केली का? या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा यमदूतांसमोर आणि चित्रगुप्तासमोर होतो. किती खोटं बोललं तर चित्रगुप्ताकडे लिखित असतं. तिथं जरी खोटं बोललं तरी लिखित असतं याने काय काय केलेलं आहे, किती याच्या फाईलमध्ये काळा डाग आहे हे सगळं बघितलं जातं. आणि ज्यानुसार त्याचं कर्म चांगलं असेल तर त्याला पूर्वेकडचा, पश्चिमेकडचा आणि उत्तरेकडचा दरवाजा हा निश्चित असतो. पण मात्र वाईट कर्म केलेलं असेल, पाप केलेलं असेल त्याला मात्र दक्षिणेकडचा दरवाजा मुक्त असतो, मोकळा असतो. कारण दक्षिणेकडच्या दरवाजाने त्याला पुन्हा नरकाच्या यातना भोगाव्या लागतात. त्याला त्याच्या वासनेनुसार, त्याच्या कर्मानुसार त्या यातना ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार ह्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार ह्यावे जाणूनी सत्वर.
सुखासाठी आपला होतो कोणी नीती भ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करना नष्ट देह परीचे जे काही देह परीचे जे काही आत्मा भोगी कोण तर जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाच कर्म तैसे फळ देतो रे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर. जसं आपण कर्म केलं आयुष्य जगत असताना जे कार्य केलं ते मात्र आपल्याला नंतर भोगावं लागतं. आधीच गर्भवासनाचं दुःख आणि हे गर्भवासनेचं दुःख म्हणजे जन्माला आलं त्याचं दुःख आणि जन्माल्यानंतर मेल्यावरचं सुद्धा दुःख मेल्यानंतर सुद्धा दुःख आणि जन्माला येताना सुद्धा दुःख आणि संसार करताना सुद्धा दुःखच. कुठे सुख आहे? कुठे सुख आहे सांगा ना. पुढेही नरकाच्या यातना भोगायच्या आहेत. पुढचाही प्रवास करायचाच आहे. जन्माला आलो तर जीवन जगायचंच आहे. अर्ध्यावरती जाता येत नाही. ज्यावेळेस श्वास संपले त्याच वेळेस आपल्याला जावं लागतं. जर गर्भाच्या यातना जर आपल्याला या 84 लक्ष योनीपासून मुक्त व्हायचंय, या गर्भाच्या यातना नकोय आता, या नरकाच्या यातना नकोय आता, तर त्या भगवंताचं भजन करायलाच हवं. का? कारण हे सगळं नाशवंत आहे ज्याच्यामध्ये आपण रमतो. ही माया नदी आहे. या माया नदीमधून साधे साधे विद्वान पंडित सुद्धा तरुण गेले नाही. सोपी नाही ही माया नदी. पण जो भगवंताचं भजन करेल, नामस्मरण करेल, तो भगवंत म्हणतो अरे त्याचं ऋण माझ्या डोक्यावर आहे. त्याच्या ऋणातून मला उतराई व्हायचंय आणि त्याचं ऋण माझ्या डोक्यावर म्हणून त्याचा देह कुठेही पडू द्या. ते ऋणवेपण देखोणी अंगी झणी उत्तीर्ण दवा लागी. भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा जणी लागेल या सुकुमारा. मनोणी आत्मबोधाची या पांजरा सुयेतया ते. भगवंत म्हणतो अरे त्या भक्ताचं ऋण माझ्यावर आहे. आयुष्यभर भगवंताचं भजन केलं, नामस्मरण केलं, नामचिंतन केलं, म्हणून हे सर्व नाशवंत आहे. याच्या मागे लागू नको, संसारामध्ये गुंतू नको, त्या भगवंताचं भजन कर आणि ही नाव बळकट कर. कारण या भावसिंधूतून तुला तरुण जायचंय म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नाव धड करा. नाव धड करा सहस्र नामाची. नाव धड करा सहस्र नामाची. नाव धड करा सहस्र नामाची. धड करा सहस्र नामाची. नाव धड करा सहस्र नामाची. नाव धड करा सहस्र जगद्गुरु तुकोबराय सांगतात अरे ही नाव धड करा म्हणजे चांगली करा आणि कशाने करे सहस्र नामाने.
भगवंताच्या नामाने ही नाव धड करा, म्हणजे चांगली करा, मजबूत करा. कारण हा भवसिंधू आपल्याला तरुण जायचं आहे आणि हा भवसिंधू तरुण जात असताना जर ही नाव बळकट नसेल तर ती त्याच्यामध्ये गटांगळा खाईल. म्हणून ती धड म्हणजे चांगली करा, उत्तम करा, तिला बळकट बनवा. आणि ती बनवा कशाने? भगवंताच्या नामाने. आणि या भगवंताच्या नामाने मुखामध्ये जर बाण भगवंताचे नाम असेल, तो काळ जरी आला तर त्याच्या काळाच्या तोंडावर ते बाण मारता आले पाहिजे. एवढी ताकद आपल्यामध्ये भगवंताच्या नामाची जा